अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत व्यापारी राहत होता. तो खूप श्रीमंत होता. पैसा होता, मान सन्मान होता, मोठा व्यवसाय होता. सगळं काही त्याच्याकडे होतं. पण त्याच्या मनात एक मोठी चिंता होती. अनेक दिवसांपासून त्याच्या घरात काही समस्या सुरू होत्या. काय करावं हे त्याला समजत नव्हतं. रात्रंदिवस तो त्याच विचारात असायचा. तेव्हा कोणीतरी त्याला सांगितलं, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांच्या दर्शनाला जा. हे ऐकून तो स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. त्याच्या मनात एक प्रश्न होता, पण त्याने तो प्रश्न कोणालाही सांगितला नव्हता. तो फक्त मनातच विचार करत होता, स्वामी खरोखर सर्व जाणतात का? तो स्वामींसमोर जाऊन बसला. सभोवताली अनेक भक्त बसले होते. सगळीकडे शांत वातावरण होतं. आणि काही बोलण्याआधीच स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, अरे, मनातला प्रश्न विचारायची गरज नाही. तुझ्या घरी सर्व ठीक होईल. हे ऐकताच तो व्यापारी थक्क झाला, कारण याच गोष्टीची चिंता त्याला अनेक दिवसांपासून होती. पण त्याने एक शब्दही बोलला नव्हता. स्वामींच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य होतं. सभोवताली बसलेले भक्तही हे सगळं आश्चर्याने पाहत होते. त्या व्यापाऱ्याच्या मनात मात्र आश्चर्याचं वादळ उठलं होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्याने स्वामींच्या चरणी नमस्कार केला. त्या दिवशी त्याला खात्री झाली, स्वामी समर्थ फक्त शब्द ऐकत नाहीत, ते भक्ताच्या मनातील भावही जाणतात. म्हणून आपल्या मनातील चिंता स्वामींच्या चरणी सोपवा, कारण स्वामींना सर्व काही माहीत असतं. जय जय स्वामी समर्थ.